साहेबांकडून 700 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मनोज आपण त्या ठिकाणी द्या साहेब. आपल्या हस्ते नक्कीच आपण त्या ठिकाणी बक्षीस द्यायचं. हा प्रेम आहे खरं तर आयोजकांचा आम्हाला सातत्याने पाहायला मिळतंय. म्हणतात ना का आयोजक आणि प्रेक्षक क्रिकेटचे मायबाप ते खरं तर आम्हाला या ठिकाणी चांगल्या परिस्थितीत पाहायला मिळालं. नक्कीच काय नाव बोलले परत एकदा समीर तोरवे. आणि खरं तर आमच्या समालोचनासाठी देखील समीर थोरवे साहेबांकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या व्यक्तिमत्वाने लावलेले बक्षीस आज खरं तर सर्वांसाठी पाहायला मिळाले. आणि आमच्या समालोचनासाठी 200 रुपये दादांनी दिले. समीर तोरवे साहेब आपण नक्कीच आपलं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो की आपण 200 रुपयांचं कॅश प्राइज आम्हाला सुपूर्द केल्याबद्दल. आणि खरं तर समीर तोरवे साहेब आणि मनोज बोर साहेब आणि पूर्ण टीम या ठिकाणी रजा घेत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात अगदी वेळात वेळ काढून. आपलं प्रेम खरं तर आज संजय नगर टीमवर दाखवलं आणि नक्कीच तुमचं मनाच्या अंतःकरणातून मी देईल भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया नेक्स्ट मॅच अर्थात चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आडोशी नाणेफेक जिंकले प्रथमतः बॅटिंग स्वीकारले. चला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी या. आडोशी संघाची 12वा म्हणजे 12वी स्टेपनी. चला या. योगेश वाघमारे सायोग संघाचा कोणी कुठे असेल तर मुख्य व्यासपीठावर या. आपले मित्र आपले वाढ बघतात. सागर पवार साहेब आपले वाढ बघतात. 4 षटकाचा सामना असेल. पंचायत दोन्ही संघाला ताकीद द्या. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. आणि नक्कीच 2 संघांमध्ये सामना आपण पाहतो. एका साईडला असेल गणेश वाघमारेचा संघ अर्थात वंजारवाडी आणि त्याच्या विपक्षात दुसऱ्या साईडला तुम्ही पाहू शकाल आडोशी संघ. दोन्ही दादा संघ खरं तर या विभागातील आडोशी विभागातील एक खालापूर विभागातील एक आडोशी हा संघ आपल्याला पाहायला मिळतं. 2 फलंदाज सलामीच्या अर्थात आपल्याला पाहायला मिळतात. रोहन आणि त्याच्या साथीला रोहित अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी ट्रॅकवर गणेशला आपण बघतोय. रोहित आणि रोहन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या. 4 षटकाचा सामना आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल शॉर्ट बॉल फटका दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉलला फेकून दिलाय. शॉर्ट मिड ऑन स्वागत केलंय. खरं तर टीम आडोशी संघाचा फलंदाज अर्थात रोहितला आपण बघतोय. रोहनच्या बॅट मध्ये खरं तर एक चौकार आला. इथे वाडीश लॉंग ऑफ मध्ये चेंडू पाहायला मिळाला. उचलणार फेकणं तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने खरं तर स्ट्राईक रोटेट केली जाईल. अगदी लाजवाब बॅटिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदीच चांगली बॅटिंग पाहतोय रोहन आणि त्याच्या साथीला रोहित असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच रोहित येतो ऑन स्ट्राईकला. गोलंदाजी ट्रॅकवर गणेशला आपण बघतोय. म्हणतात ना जेव्हा जेव्हा गोलंदाजी चांगली होत्या तेव्हा फलंदाजी देखील तितकीच चांगली पाहायला मिळते. आणि इथे वाडीश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि नक्कीच घेतली जाईल एक सिंगल धाव. एका धाबेने स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतील 6 धावा. चांगली धावसंख्या मानावी लागेल. गणेशच्या विरोधात हा प्रहार पाहायला मिळतोय. म्हणतात ना की आम्ही कोणाच्याही विरोधात नाही पण आमच्या धर्माच्या विरोधात आल्यास आम्ही सुद्धा शांत बसणार नाही. कायदा सर्वांना सारखा. तर हिसाब म्हणणे असेल तर भगवा शाल भगवा टिळा गळ्यात रुद्राक्षाची माळ सुद्धा तुम्हाला मान्य करावी लागेल. हे छत्रपतींचं वाक्य आणि ते देखील अंमलात आणावं लागेल. म्हणतात ना की समोर किती विरोधक असू द्या त्या विरोधकावर तुटून पडावं लागेल. तशी फलंदाजी करावी लागेल. इथे क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होता. बॉल लॉंग स्टॉप दरम्यान अडवला जाईल. फेकी होईपर्यंत घेतली जाईल
2 सिंगल धाबा आणि 2 धाबेने इथे मी तर म्हणेन पंचांकडे लॉर्ड अपील आणि नक्कीच पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. जसं पंचांचा डिसिजन आम्हाला लगेच कळवा. 1 धाव का नक्कीच. एसपनचा विकेट असेल इथे. अगदी तंतोतंत निर्णय खरं तर होता आणि या ठिकाणी खरं तर विकेट पाहायला मिळाला. लाईन काय समजत नाही त्याची. रवाना व्हा. आउट असेल या ठिकाणी आणि पहिला फलंदाज बाद होईल टीम आडोशी संघाचा अर्थात फलंदाज रोहन बॅक टू द डगआउट. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नामदेव आणि रोहित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे चांगलं षटक हाताळत असताना खरं तर 1 धाव घ्यायला पाहिजे होती. दुसरी धावेचा प्रयत्न करायला ना पाहिजे होता कारण तो नक्कीच धोका पत्करावा लागला आणि शेवटच्या मोमेंटला कुठेतरी बॅट थोडीशी हवेमध्ये राहिली आणि नक्कीच त्या ठिकाणी विकेटचं पतन पाहायला मिळालं. चला मॅच स्पीडअप करा. आणि नक्कीच आमच्या नेक्स्ट मॅच साठी खरं तर ऑफिशियल पंच रेडी राहायचंय नाहीतर तुमचा आवाज आमच्या मागच्या बाजूला भरपूर काही येतोय. नेक्स्ट बॉल इथे खोदून काढलाय बॉलला आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगलं झालं. शॉर्ट मिड ऑनला खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक डॉट बॉल खरं तर पाहायला मिळाला. आणि षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. पहिलेच प्रगतीपथावर पाहतोय. पहिलंच आहे ना. नक्कीच 30 यार्ड सर्कलचं बंधन असलेलं षटक पाहतोय. या षटकात कुठेतरी धाबा येणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय आणि इथे पकडली जाईल. फलंदाज बाद. रोहितची खेळी समाप्त. फलंदाज रोहित बॅक टू द डगआउट. सॉरी
आला मिळतात या मैदानावर आणि आज नाईटची रजनी शृंखला आपण पाहतोय. नक्कीच येणाऱ्या 26 तारखेपासून खरं तर कांतादादा पादीर जांभूळवाडी यांच्या माध्यमातून एक नाईटची रजनी शृंखला देखील आयोजित केले. त्या ठिकाणी कुणाला एंट्री करायची असेल करू शकता. एक बाईक असेल आणि 2 सायकल असतील, स्पोर्ट सायकल, याकडे देखील लक्ष असू द्या. चला नेक्स्ट गोलंदाजी ट्रॅकवर दीपक आपल्याला पाहायला मिळेल टीम वंजारवाडी संघाकडून. हा देखील चांगला गोलंदाज आहे दीपक. गणेशला आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर, परंतु आता दीपक कशी गोलंदाजी करेल. इथे फटका भरपूर चांगला आहे. स्टँड इन डिलिव्हर्ड, बॉलला फेकून दिलंय बडीश लॉंगन मधून. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. फटकेबाजी चांगली पाहायला मिळते. मैदानाच्या चारही बाजूला तुडुंब गर्दी आज पाहायला मिळते. अगदी चांगलं प्रेक्षक पाहायला मिळतात या स्पर्धेला. खरं तर हा प्रेम आहे, प्रत्येक खेळाडूंवर असलेला प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि आज मैदानाच्या चारही बाजूला अगदी अल्लोट गर्दी संजय नगरच्या मैदानावर पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. समोर फलंदाज ऑन स्ट्राईकला, फटका चांगला आहे, आडवा बाट नाही. 2 क्षेत्ररक्षकच्या मधोमध बॉल डीप मध्ये अडवलं जाईल, परंतु बॉल निघून चाललाय सीमा पार. मिळतील 4 रन, चौका. आज बऱ्याच वर्षातून हा संगीत आम्हाला ऐकायला मिळाला. खलीबली एक वेळ होता कृष्णा सर की हा गाणं ना प्रत्येक ठिकाणी वाजायचा आणि तेच खरं तर पाहायला मिळतं. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाने सुरेख झेल टिपली मिड विकेट रिझन मध्ये. आणखीन एक फलंदाज बाद. इथून रोहितला परतावं लागेल, बरोबर ना. रोहित बॅक टू द डगआउट. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मंगेश. हा देखील चांगला फलंदाज आहे, परंतु धावा जमवायच्यात. समोर टीम वंजारवाडीला आपण पाहतोय. अडोशी संघ सध्या अडचणीत आहे, तिथून अडचणीमधून सावरावं लागेल आणि इथून कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी, अगदी मित्रमंडळींना निर्धा बॉलची सांगता. इथून चांगली गोलंदाजी करत असताना टीम आपण वंजारवाडीला पाहतो. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना दीपक गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि उद्याच्या दिवसाला खरं तर आम्ही सुरेश केबारे सरांना देखील इन्व्हाइट करून एक चांगला गोड तुम्हाला बुलंद आवाज ऐकायला मिळेल. इथे फटका फसलाय, क्षेत्ररक्षक दूरवरनं प्रयत्न सुरेख केले होते, परंतु पाहता पाहता 2 धावा इथून कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतंय. पंचांच्या भूमिकेत खरं तर पाहिलं तर मयूर वाघमारे साहेबांना आपल्याला पाहायला मिळतं. अगदी चांगलं पंचगिरी करत असताना 2 धावा आणि 2 धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 19 आकड्यावर. एक चांगलं गुणलेखक आम्हाला आज खरं तर पाहायला मिळतील ते गणेश पवार साहेब. आणि इथे पंचांकडे दाद मागत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दीपकची. आणि इथून षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा, म्हणजेच 2 षटकाचा बाजवी खेळ समाप्त झालाय आणि टीमची टोटल जाण पोहोचेल 19 आकड्यावर. आमचे गणेश पवार सर सांगतात
की 19 या आकड्यावर टीम जाऊन पोहोचले. परंतु क्षेत्ररक्षकाच्या मधून बॉल चाललाय सीमा पार. 4 रन चौकार. चौकाराला खूप वेळानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. कुठेतरी वर्णे संघ आज पहिली मॅच तर जिंकलाय. खरं तर मनोजी जोरे साहेब या ठिकाणी बसलेत. मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. इथे बॅट चालकीशी कडा थोडासा स्पर्श झाला बॅटला बॉल आणि इथे एकच धाव घेतली जाईल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही या आणि नक्कीच एका धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. सातत्याने आज मनोज फीचर केला ना तर आज चौथी मॅच आपण पाहतोय. तब्बल 12 वाजून 10 मिनिटं झालं म्हणजे योग्य निर्णय आणि योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल यात शंका नाही आहे. जवळचे संघ असल्या कारणाने खरं तर आपल्याला चांगलं निर्णय या ठिकाणी आज पाहायला मिळाला. 12 वाजून 10 मिनिटे झालेत. आता शेवटचा सामना बाकी असेल तो सामना नक्कीच थोड्या वेळात मी तुमच्यापर्यंत सादर करेल. त्या आडव्या बॅटने फटका चांगला खेळा मिड विकेट रिझनमधून क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय. त्या ठिकाणी बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका धाबेने धाव फलक जाऊन पोहोचेल तब्बल 25 या आकड्यावर. एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर दिनेश आणि त्याच्या विरोधात खरं तर धावा यायला सुरुवात झालीत. इथे ऑन स्ट्राईकला आपल्याला संदीपला पाहायला मिळतंय. संदीप आणि मंगेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहतोय. शॉर्ट बॉल आहे फटका फसला. क्षेत्ररक्षक दूरवरनं आलाय आणि बनेल त्या ठिकाणी प्रयत्न सुरू होत्या. झेल ड्रॉप केली जाते जमिनीला आणि नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या जातात. इथून 2 धाब्याने धाव फलक हालता होईल जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावर. एक चांगली स्कोर चांगली फायटिंग टोटल खरं तर आपल्याला स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. आडोशी संघाला देखील कमी लेखून चालणार नाहीये कारण गोलंदाजीचा भरणा असलेला संघ खरं तर आडोशीला आपण पाहतोय आणि आज कालापूर विभागातून या ठिकाणी खेळण्यासाठी सज्ज झालंय. स्लो बॉल हाताळला होता अगदी मी तर म्हणेन इथे जसा बॉल पडला तसा विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा. 3 षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाऊन पोहोचले 27 या आकड्यावर. 6 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. त्या 6 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे.
जाऊ नका, नाही तर आमचे सुनीलजी मुकडे सर एवढे शांत झाले ना की काय बोलणार आता त्यांना. कारण गाणं तसं लावलं होतं, अगदी शांत बसण्याची वेळ आम्हाला देखील आली होती, परंतु बसून चालणार नाहीये, आम्हाला मायक्रोफोनवर इन्व्हाइट केलंय. इथे बॉल खरं तर खरा पाहायला मिळेल. भरपूर बाहेर बॉल पिच झाला आणि नंदूजी वाघमारे साहेब देखील शांत झाले होते, अगदी भावूक झाले होते गाणं ऐकून. जणू काही त्या ठिकाणी त्यांना जाऊन भेटावं असं वाटत होतं, परंतु नक्कीच चांगलं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. इथं फटका फसला होता, क्षेत्ररक्षक चांगलं फील्ड करतोय आणि इथं घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, इथं जाईल विकेट. फलंदाज बाद मंगेश बॅक टू द डगआउट. प्रतीक आणि त्याच्या विरोधात खरं तर चांगली गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे त्याच्या विरोधात बॅटिंग तितकी ताकदीची करावी लागेल, परंतु वाईट बॉलची सांगता. नक्कीच शेवटचं षटक आपण पाहतोय. इथे घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये, आणखीन एक वाईट बॉल. खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, वाईट बॉलची सांगता. या पंचांचं डिसिजन अंतिम राहील, याकडे लक्ष असू द्या. चेक करायचंय का? ओके, हा बॉल चेक केला जाईल. इथे ऑफिशियल पंचांच्या माध्यमातून चेक केलं जाईल आणि नक्कीच वाईट बॉल असेल हा. नक्कीच योग्य डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. आणि नेक्स्ट खरं तर वाईट पंच, तुम्हाला जो निर्णय वाटेल तो तुम्ही योग्य निर्णय द्या. नक्कीच आमचे ऑफिशियल पंच थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळतील. वाईटला एक रिव्ह्यू असेल आणि ते देखील सक्सेसफुल ठरला. इथे फटका चांगला, स्टँड इन डिलिव्हर, स्टँड इन डिस्पॅच, बॉलला पाठवले ओव्हर दी रोप, षटकार. 6 धावा. विशालच्या माध्यमातून एक षटकार आला आणि म्हणतात ना की राजा की तरह जीने के लिए गुलाम की तरह मेहनत करनी पड़ते. आणि इथे खरं तर बॅटिंग चांगली होती विशालची. नेक्स्ट बॉल डॉट आला आणि इथे दिनेशवर फटका चांगला पाहायला मिळाला. प्रतीक या गोलंदाजाच्या माध्यमातून संदीपचे बॅट खरं तर चांगले पाहायला मिळते आणि संदीपच्या बॅट मधला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणखी नेक्स्ट बॉल कशा प्रकारे असेल हे देखील पाहणं गरजेचं. इथे आडव्या बॅटने फटका सजवायचा होता, परंतु चांगली गोलंदाजी. डॉट बॉल आलाय. षटकातील काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. इथं म्हणतात ना की मॅच खरं तर आपल्याला चांगली पाहायला मिळेल, कारण स्कोर बोर्डवर धाबा लागले गेलेत. 36 धाबा. इथे फटका फसला होता, क्षेत्ररक्षक दूरवरनं आला. बॉलला चेंज करणार तोपर्यंत घेतले जातील 2 धाबा आणि या 2 धाब्याने सहजगत्या कंप्लीट करत असताना 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात.
2 धाब्याने धावफलक जाण पोहोचल. 38 38 या धावसंख्येवर अजूनही काही बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 धाबा. एक वेळेस वाटलं होतं की टीम आडोशी कुठेतरी संकटात सापडले, परंतु संदीपने बॅटिंग चांगली केली आणि तिथून संघाला सावरलं. नक्कीच 38 धाबा स्कोर बोर्डवर पाहायला मिळतील. चला स्पीडअप करायचं आणि नेक्स्ट मॅच असेल अर्थात भानसोली आणि त्याच्या विपक्षात फाईट करेल टीम. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉलला पाठवलंय सीमा पार. बडीश लॉंग अप मधून येतोय षटकार. तुमच्या साथीला घेऊन येणारे 24 बॉल आणि बनवायच्यात 45 धाबा. त्या 45 धाबा कशा प्रकारे बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर जोडले जातील अर्थात अरुणजी बागचबरे सर. हॅलो सर्व खेळाडूंना किंवा सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांना माय बापांना एक विनंती करतो की मित्रांनो जो मोबाईल हरवलाय ना, जो कुणी घेऊन गेलाय ना, त्यांना विनंती करतो की तुम्हाला बक्षीस सुद्धा तो देईल आणि पण मोबाईल घेऊन या. कारण मित्रांनो नाही दिला तर मोबाईल ट्रॅक केलं. भेटलाय का गणेश? ओके चला, कुणाला जर मोबाईल जो भेटला असेल तर प्लीज मित्रांनो त्या मोबाईल मध्ये खरं तर त्याचं खूप महत्त्वाचे फोटोज आहेत आणि त्यामध्ये महत्त्वाचे कागदपत्र देखील त्यांनी डाउनलोड केलेत. तर विनंती असेल तो मोबाईल कुणाकडे असेल ना, प्लीज मित्रांनो मोबाईलची किंमत ही 10,000 असते, पण तुम्ही 10,000 प्रेक्षकांमध्ये तो मोबाईल आणून देतात ना, यापेक्षा मोठी किंमत कोणतीच नसेल. हे कुणाकडे मोबाईल असेल ना त्यांना विनंती करेल की आपण मोबाईल जमा करा. योग्य तो पारितोषिक देखील तुम्हाला दिले जाईल. एक 5,000 आणि 7,000चा मोबाईल घेऊन तुम्हाला मिळणार नाही काही त्यामध्ये, परंतु त्या मित्राचा किती नुकसान होईल याकडे देखील लक्ष असू द्या. कुणाला भेटला असेल तर मोठ्या मनाने त्याने आमच्या व्यासपीठावर जरी आणून दिला तरी देखील आम्ही त्याला पारितोषिक देऊ आणि त्याचा खरं तर या ठिकाणी सत्कार देखील आम्ही करू की एक चांगलं व्यक्तिमत्व खरं तर तुमच्या अंगामध्ये असेल तर ते नक्कीच दाखवा. आणि हे देखील सांगतो की कुणी घेऊन जाऊ नका तो मोबाईल. जसा ट्रॅक जर कुणी ट्रॅकिंगला टाकला, म्हणजे इथे अजिंक्य पवार साहेब बोलतात की आम्ही जर मोबाईल ट्रॅकिंगला टाकला तर तो मोबाईल ट्रॅक केला जाईल आणि नंतर तिथपर्यंत व्यक्ती पोहोचवली जाईल, नंतर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली जाईल. याकडे लक्ष द्या.
आता सध्याचा युग विचार केला तर खूप पुढे गेलाय मित्रांनो. एक मोठेपणा दाखवा आणि नक्कीच या ठिकाणी मोबाईल जमा करा. चला टेपाचवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आणि टीम बांसोली संघाचा कर्णधार देखील उपस्थित आहे. दोन्ही संघाला विनंती करेल की लगेच या नाणेफेक करिता. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मांडवणे संघाचा जयदास. आपण या ठिकाणी या ट्रॉफी घेण्यासाठी आणि वर्णे संघाचा खरं तर मी बॅटिंग बघितली नाही. रोशन त्यांनी देखील या ट्रॉफी घेण्यासाठी. चला 24 बॉल बनवायच्या त्या 24 बॉल आणि 45 धाव संख्येची गरज आहे. पंच सामना का थांबवला. खरं तर अरुण दादा विनंती करेल की बॅट्समन पाठवा तुम्ही, कारण गणेश वाघमारे चांगला एक चांगला आयोजक आहे, चांगलं व्यक्तिमत्व आहे. आपण बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला बॅट्समन पाठवा. वाघचौरे साहेब बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. अरुण साहेब चला वंजारवाडी टीम लगेच बॅट्समन मैदानामध्ये रवाना वाजवून. गणेश आपण मैदानामध्ये जा. 12 वाजून 24 मिनिटं झालेत. अरुण वाघचौरे साहेब अजून एक मॅच खेळवायचे. हा चौथा सामना आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. टीम टेपावाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. बांसोली संघाचा कर्णधार. चला लगेच नाणेफेक करा. वाघचौरे साहेब नाणेफेक करा त्या ठिकाणी लगेच. वदप आणि विलास आणि संजय नगर बी उद्या पहिला सामना असेल, याकडे लक्ष द्या. चला बांसोलीचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे आणि टेपाचीवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. चला नाणेफेक करा अरुण वाघचौरे साहेब. हो अरुण साहेब. अरुण साहेब टॉस तर उडव. तू टॉस उडव ना. टॉस उडव. मी तर आता आले मगापासून आवाज येतो. चला मॅचचा रिदम तोडू नका. 24 बॉल एक बनवायच्या त्या 45 धाव संख्येची गरज. चला वंजारवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी या. चला लगेच यायचंय. 24 बॉल आणि इथे बनवायच्या त्या 45 धावा. पहिला बॉल इथे पहिलीच लॉर्ड ऑफ होईल आणि खरं तर योग्य डिसिजन पंचांचा बोट आकाशाकडे. आणि मी तर म्हणेन पहिला विकेटचं पतन अर्थात गणेश बॅक टू द डगआउट. एक मोठा फलंदाज बाद. इथून मैदान सोडावं लागेल. गणेश या फलंदाजाला आणि मी तर म्हणेन विकेटचं पतन फलंदाज बाद.
एक बासवण मैदानाच्या आतमध्ये जात असताना तुम्ही पाहू शकाल दिनेशला आपण बघतोय. दिनेश आणि त्याच्या साथीला कोण आहे इकडं सुनील आपण पाहतोय. सुनील आणि दिनेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टेपावडी संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम ते स्वीकारले फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम बांसोली संघाला. नेक्स्ट बॉल खरं तर पंचांकडे लाड अपील आणि इथे पाहिजेत आणखीन एक विकेटचं पतन. मॅच मध्ये ट्विस्ट. फलंदाज दिनेशला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद दिनेश मार्क. नेक्स्ट बासवण मैदानाच्या आतमध्ये विलासला आपण बघतोय. विलास आणि सुनील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली बॅटिंग करावी लागेल या फलंदाजाला देखील विलासला. विलासची बॅटिंग आम्ही पाहिले. फटका चांगला आहे. दर्जेदार क्लास दाखवत असताना बॉल चाललाय कव्हर पॉइंट मधून. चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. विलासच्या बॅट मधला आपल्याला चौकार पाहायला मिळाला. विलासची बॅटिंग आम्ही जवळून पाहिलं. लाजवाब बासमन आहे तो देखील विलास पाहायला मिळतो. इथे उडवली जाते दांडी 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 गिल. फलंदाज बाद विलास. बॅट चांगले फलंदाज पाहायला मिळतात. परंतु आज खालापूर विभागातील एक दमदार टीम ज्यांची ओळख आहे तो अडोशी संघ आपण पाहतोय आणि त्याच्या विरोधात खरं तर टीम वंसारवाडीला आपल्याला पाहायला मिळते. हा देखील चांगला फलंदाज आहे. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला बघायला मिळेल. आणि नॉन स्ट्राईक एंडवर फलंदाज सुनील आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे खरं तर तसा निर्णय नाही आहे. कारण ज्या अर्थी तुम्हाला ज्या ठिकाणी बसायला केलंय तिथून तुम्ही जाऊ शकतात. चला मॅचचा रिदम तोडू नका पंच. लगेच मॅच स्पीडअप द्या. मैदानाच्या आतमध्ये अजूनही काही धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि इथून बॅक टू बॅक विकेट पाहायला मिळतात. अगदी चांगली गोलंदाजी पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक हाताळतोय रोहन आपल्याला पाहायला मिळतोय. P1चा षटक आहे आणि या षटकामध्ये आनामारी देखील तितकीच करावी लागेल हा सामना जिंकायचा असेल तर. नेक्स्ट बासमन मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला आपण बघतोय. फुलटॉच बॉल आहे. आडव्या बॅटने फटका सजवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉट मिडॉनला आणि एकच धाव घेतली जाईल. एका धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावर. आमच्या स्कोररच्या भूमिकेत खरं तर आम्ही नंदू वाघमारे साहेबांना देखील पाहतोय. चांगली भूमिका त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. परंतु आज संघ अडचणीत आहे टीम वंजारवाडी आणि त्या अडचणीमध्ये देखील सावरावं लागेल. तशी बॅटिंग देखील करावी लागेल. मोठे फलंदाज बाद झाले. इथून
गणेशला आपण पाहिलं इथून खरं तर आणखीन एक पंचांकडे दाद आणि पंचांनी दाद आपली फेट घेतले आणि इथून फलंदाज होईल बाद डीजे चला सुनीलजी साहेब आपण या ठिकाणी चेक करायला या संजय साहेब संजय साहेब आपण या इथे चेक करा LBW चा त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतला आमचं फक्त बोलण्याचं काम आहे आम्ही फक्त बोलणार खरं तर मुख्य स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतील अजिंक्य पवार साहेब आणि नक्कीच त्याच्या समवेत मुख्य या स्पर्धेचे पंच नक्कीच हॅलो पंच हा बॅट कट आहे का नाही ना मग फलंदाज बाद आहे आणि इथून फलंदाज होईल बाद आणखीन एक विकेटचं पतन लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल रोशनला आपण बघतोय अडोशी टीम कर्जत खालापूर विभागातील एक दमदार टीम रवी इथे गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय नेक्स्ट बॉल इथे फटका दमदार आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला शतरक्षक दूरवरून आलाय नक्की उचलला फेकना तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने धावफलक जाण पोहोचेल 7 या आकड्यावर सॉरी या ठिकाणी वाईट बॉल पंच याच्या अगोदर जो बॉल फेकला होता त्यावर धावा किती आल्या होत्या 1 ना ओके 6 धावा झाल्या आणि हा एक वाईट म्हणजे 7 धावा अशा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतील 7 धावा एक मिनिट परत एकदा चेक करतोय पंच 7च धावा झालेत फेकी सगा नेक्स्ट बॉल चेक केलं जाईल इथून खरं तर थोडासा फंबल होत आहे बॉल चाललाय थर्ड मॅन रिझन म्हणून चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि पाहता पाहता 2 धाबा कंप्लीट इथून केले जातील आणि या 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर आणि इथे बॉल चेक केला जाईल पंच
फेअर डिलिव्हरी पंच मॅच चालू करायचं आहे. आणि मित्रांनो मोबाईल ट्रॅकिंगसाठी टाकलाय, यूट्यूब चेक केला जातोय. ज्याच्याकडे असेल त्याने लवकर आणून द्या, अन्यथा त्याच्यावर कारवाई होईल, याकडे लक्ष द्या. इथून आणखीन एक वाईट बॉल, खराब बॉलिंग पाहायला मिळते आणि नक्कीच एक धाव फलकावर जोडली जाईल. एक धाव फलक जाऊन पोचलाय 12 10 या आकड्यावर. इथे फटका चांगला आहे. स्टँड इन डिस्पॅच, बॉल ओव्हर दी रो, बॉलला पाठवलंय सीमा पार, षटकार. मिळतील वाजले तर 12:39. चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. बॉल, चला बॉल द्या लगेच आयोजक. ते स्कोर बोर्डवर धाबा लागले गेले, 16 धाबा. षटक क्रमांक दुसरा आपण बघतोय. 16 धाबा पाहायला मिळाल्यात लगेच. चला बॉल लगेच द्यायचंय. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. इथे फलंदाज बाद. बॉल किती झालेत पंच? बॉल किती झाले? षटक संपलाय का? 2 बॉल शिल्लक आहेत. ओके, धन्यवाद. नेक्स्ट बॉल फलंदाजासाठी. इथे चांगला बॉल खरं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षण आला आहे आणि नक्कीच घेतली जाईल एक सिंगल धाव. आणि इथून सिंगल धाव पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट केली जाते. आणखीन एक चांगला फलंदाज पाहायला मिळतोय. फेकी बॉल का? ओके.
चला, ज्या व्यक्तीकडे तो मोबाईल भेटलाय त्या व्यक्तीच्या जवळ थोड्याच वेळात माणूस पोहोचणार आहे. फक्त 15 मिनिटाचा वेळ त्याला दिलाय आणि त्या मोबाईल मध्ये आणि इथे फेकीचा आक्षेप आला आणि नो बॉल म्हणजेच बॉलर बाद असेल या ठिकाणी पाहायला मिळेल. बॉलर बाद. चला लगेच मॅच स्पीडअप करा. 11 खेळाडू मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात आणि मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि नक्कीच त्या ठिकाणी बॉलर बाद केलंय आणि नक्कीच पंच या बॉलवर रन आली का? 1 धाव. नेक्स्ट बॉल षटक क्रमांक 2. इथे फटका फसला आहे. दूरवरनं क्षेत्ररक्षक आलाय आणि नक्कीच झेल सोडली जाते आणि त्या ठिकाणी खरं तर 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि या 2 या धावसंख्येने धाव फलकावर धावा लागले गेलेत. वीस धावा स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. आता पंच ही ओव्हर झाले का? 1 बॉल आहे का? ओके, धन्यवाद. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करणं. बॉल चाललाय सीमा पार. 4 रन चौकार. त्या 21 धावा या 2 फलंदाजाला नक्कीच ठोकावे लागतील येणाऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय गोलंदाज. नक्कीच येणारे 12 बॉल शिल्लक आहेत. 21 धाव संख्येची गरज आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजय आणि विघ्नेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नेशला खरं तर बॅटिंग करावी लागेल आणि अजयला देखील बॅटिंग करावी लागेल. अजय आणि विघ्नेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल 21 ची गरज.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज समीरला आपण बघतोय. समोर ऑन स्ट्राईकला फलंदाज विघ्नेश. शॉर्ट बॉल आहे, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चांगला बॉल, अगदी अकटप्पाचा बॉल होता, पुल करायचा होता ऑन साईडला, परंतु चांगली बॉलिंग. पहिला बॉल डॉट आलेत, आता बडवायचे 11 बॉल मध्ये 21 धाबा. एखादा षटकार एखादा चौकार येणं गरजेचं या मॅच मध्ये. अगदी तुम्हाला पाहायला मिळेल खरं तर एखादा षटकार आला तर समीकरण चांगलं पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल समीर गोलंदाजी ट्रॅकवर. शॉर्ट बॉल फटका दमदार आहे, कव्हर पॉइंट मधून बॉलला ढकललाय, क्षेत्ररक्षक दूर भरलाय, बॉल चाललाय सीमा पार. विघ्नेशच्या बॅट मधनं येतोय हा धमाका चौकार. सोपं झालंय. आता येणारे 10 बॉल 17 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकायचा असेल तर 17 धावा देखील बनवाव्या लागतील, परंतु तितकीच ताकदीची बॅटिंग खरं तर विघ्नेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. ऑन स्ट्राईकला विघ्नेश एक चांगला फलंदाज आहे, समोर येऊन सरसवण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजाला चांगला वेग पाहायला मिळाला. आणि नक्कीच अगदी या बॉलवर खरं तर गती चांगली होती आणि त्या गतीचा फायदा खरं तर गोलंदाजाला झाला. नक्कीच डॉट बॉलची सांगता. आता 9 बॉल 17ची गरज, समीकरण अवघड होत चाललंय. 9 बॉल 17ची गरज, एखादा षटकार आला तर मॅच मध्ये खरं तर वापसी करू शकतो टीम वंजारवाडी या संघ. इथे फटका चांगला आहे, शॉर्ट मिडॉन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवर आलाय, उचलणार फेकणार तोपर्यंत सहजगत्या 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धाबेने धाफलक फ्लाय होईल, जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. एक चांगली धावसंख्या पाहायला मिळाली, 30 धाबा. आता येणारे काही बॉल शिल्लक आहेत, म्हणजे 8 बॉल आणि 15 धावसंख्येची गरज. एखादा षटकार या मॅच मध्ये सर्व काही सांगून जाईल, परंतु तो षटकार ठोकावा लागेल विघ्नेश या फलंदाजाला. आणि अजय नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. विघ्नेशची बॅटिंग सध्या तरी चांगली पाहायला मिळते, परंतु एखादा षटकार येणं देखील गरजेचं टीम वंजारवाडी संघाला. इथे लेझी क्रिकेट खरं तर पाहायला मिळतंय आणि एकच धाव घेतली जाईल. कव्हर पॉइंट मध्ये बॉल ढकलला आणि नक्कीच एक धाव पाहायला मिळाला. मूर्ती लहान आहे, कीर्तिमान बनवावी लागेल या फलंदाज विघ्नेशला. एखादा षटकार ठोकावा लागेल, चौकार ठोकावा लागेल, परंतु अजयची बॅटिंग देखील विसरून चालणार नाहीये. जेव्हा मी बॅटिंग बघितली होती अजयची मोगरेच्या मैदानावर, ज्याने खरं तर बॅटिंगला जवाब केली होती मनोज, याच फलंदाजाने, तोच फलंदाज खरं तर अजयला आपण बघतोय. पळसदरी विरोधात देखील चांगली बॅटिंग केली होती. फटका चांगला, लाजवाब स्ट्रोक, चेंडूला पाठवलाय मिड विकेट रिझन मधून, चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. तोडू नका मित्रांनो प्लीज. येणारे 6 बॉल आणि 8 धाव संख्येची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. खरं तर एका साईडला पाहायला मिळत होता आपल्याला आडोशी संघाच्या बाजूने हा सामना झुकत होता, परंतु अजयची बॅटिंग जेव्हा मी तर म्हणेन अजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तेव्हा चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहिले. आणि अजयसाठी खरं तर आम्ही बक्षीस देखील पाहिलं होतं त्या ठिकाणी. एस काय वाघमारे साहेब, ओके ग्लोव्स पाहिजे का? ओके. 6 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. समोर फलंदाज विघ्नेश, त्याच्या साथीला अजयला आपण बघतोय. अजय एक चांगला खेळाडू आहे,
तितकीच ताकदीची बॅटिंग देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु गणेशचा पूर्ण विश्वास असेल तो मात्र अजय या फलंदाजावर, या जोडीवर खरं तर विश्वास आहे, ज्याने विघ्नेशने देखील चांगली बॅटिंग केली आणि अजयने देखील शेवटच्या बॉलवर षटकार ठोकला आणि कुठेतरी मॅचचं समीकरण बदलून टाकलंय. आता येणारे 6 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. विशाल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईकला विघ्नेश हा देखील चांगला फलंदाज आहे, परंतु 6 बॉल 8 धावसंख्येची गरज आहे. काल देखील आम्ही सामना पाहिला होता, 6 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज असताना तिसऱ्या बॉलमध्ये सामना फिनिश केला होता. परंतु इथून म्हणतात ना की आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरून होत नसतो, जशी वळणे येतील ना तसं वळावं लागतं, कारण इथे गरज आहे 6 बॉल 8 धावसंख्येची. आता मॅच कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. अडोशी एका साईडला कालापूर विभागातील टीम, तर दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळते वंजारवाडी टीम. एक क्लोज फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. फुलटच बॉल, फटका कव्हर मधून खेचलाय, बॉल पाठवलाय सीमा पार, विघ्नेशच्या बॅट मधला हा दर्जेदार चौकार, 4 रन. काळात सतत स्वतःला सांगत शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही, आणि हेच सांगत असताना आपण फलंदाज खरं तर विघ्नेशला पाहतोय. एक चांगला खेळाडू या संघाला अडचणीतून सावरणारा हा फलंदाज, अतिशय चांगला फलंदाज पाहायला मिळाला तो मात्र विघ्नेशची बॅटिंग चांगली झाली आहे आणि अजयची बॅटिंग देखील चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. नेक्स्ट बॉल, 5 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे जिंकण्यासाठी. इथून मॅच कोणता संघ जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल, इथे बॅटची हलकीशी कडा, परंतु चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता, जसा बॉल डॉट येतील तसा मात्र प्रेशर वाढत जाईल. येणारे 4 बॉल 4 धावसंख्येची गरज आहे. कोणता संघ सामना जिंकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 4 बॉल 4 धावसंख्येची गरज, बरोबर. नेक्स्ट बॉल, आता इथून मी तर म्हणेन खराब बॉल, एक वाईड बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आणि एक्स्ट्रा धाव फलकावर जोडली जाईल. अर्थात आता 3 धावसंख्येची गरज असेल. इथून कमबॅक केलाय वंजारवाडी टीमने. खरं तर जसे वंजारवाडीचे विकेट जात होते ना, तेव्हा कुठेतरी असं वाटत होतं की सामना वंजारवाडी सोडू शकते, परंतु म्हणतात ना की शेवटपर्यंत खरं तर सामना आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला मिळाले. 3 धावसंख्येची गरज आहे. कव्हर ड्राईव्ह मध्ये लाजवाब देखणं सोक, बॉल चालला विजयाचा शंखनाद करणारा, टोकला विघ्नेशच्या बॅट मधून, आणखीन एक धमाका, दर्जेदार 4 रन चौकार. कालापूर विभागातील ही एक दमदार टीम, दोन्ही संघाला देऊया भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला लगेच मैदान खाली करायचं आणि नेक्स्ट मॅच टेपाची वाडी फील्ड, नाणेफेक जिंकले टेपाची वाडी संघाने आणि फील्ड स्वीकारले आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय टीम बांसोली संघाला. जसं मॅच सुरू होईल तसे नंदू वाघमारे साहेबांना सरांना